नमस्कार, मी मृणाली पुरणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. दुपारचे 1 वाजतायत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. रुपाली चाकणकर यांना समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती. शिवनिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची होणार चौकशी. शिवनिका संस्थांचे आता सर्व व्यवहार SITच्या रडार. अशोक खरातच्या संपत्तीबाबत सरकारनं उत्तर द्यायला पाहिजे. शिवसेना नेते संजय राऊतांची मागणी. खरात हा सरकारचा माणूस आहे, त्याच्या पाठीशी 40 आमदार. राऊतांची टीका. नाशिकमधील भोंदू खरातची SITकडून 10 तास कसून चौकशी सुरू असताना अशोक खरातची बोलती बंद. खरातची फक्त रोख पैसे स्वीकारण्याच्या मोड्स ऑपरेटिंगचा पोलिसांना माहिती. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं छगन भुजबळ यांना गॅस तुटवड्यासंदर्भात पत्र. आंबील सणासाठी जैन मंदिरात गॅस उपलब्ध करण्यात यावा यासाठी पत्र. मलबार हिलमधील 16 जैन मंदिरात प्रत्येकी 5 सिलेंडर देण्याची मागणी. पालघरच्या वाडामध्ये घरगुती गॅसचा मोठा काळाबाजार उघडकीस. राज्याध्यक्ष पथकाकडून छापा टाकत प्रकार उघड. कारवाईत 91 रिकामे सिलेंडर जप्त. बेळगाव ते वाडी रत्नागिरी ज्योतिबा मंदिराकडे हजारो बैलगाड्यांसह भाविक भक्त मोठ्या संख्येने दाखल. चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर बेळगावसह कर्नाटकातील भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल. मालेगावच्या टोकाडे गावात तमाशात राडा. टोळक्याकडून दगडफेक, घरांची तोडफोड आणि वाहनांचं नुकसान. हल्ल्यात 8 ते 10 जण जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. हायकोर्टाच्या न्यायाधीशांची सायबर फसवणूक. आरोपीला झारखंडमधून अटक. मुंबई पोलिसांची कारवाई. अमरावतीच्या साईनगरमधील एका कॅफेवर पोलिसांची धाड. 6 तरुण तरुणी ताब्यात. पोलिसांनी संबंधितांना समज देऊन त्यांच्या पालकांकडे केलं स्वाधीन. बीडच्या गेवराईत मुकबधीर तरुणाला दोघांकडून लाकडी दांड्यानं मारहाण. किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची माहिती. पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.